चला नमस्कार. महत्वाची अपडेट आलेली आहे. पुणे ससून रुग्णालयाची शासकीय गव्हर्नमेंट हॉस्पिटल ससून रुग्णालय गव्हर्नमेंटच्या जागा आहेत. जीएमसी पुणे जाहिरात आलेली 354 पदाची जाहिरात. फक्त 10वी पास पात्रता आहे. तुम्ही मुलगा असेल मुलगी असेल 10वीला 35% असतील 50 असतील कितीही टक्के असतील 10वी पास वर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचा अभ्यासक्रम काय किती वयापर्यंतच्या व्यक्ती त्याचा फॉर्म भरू शकता. त्याच्यासोबत तुमची फीस किती असणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, त्याची निवड पद्धती कशी असणार याला मुलाखत अजिबात नाही. एकच पेपर आहे. त्या पेपरमध्ये तुम्हाला मार्क पडले की तुमचं सिलेक्शन होणार आहे. सविस्तर माहिती पाहूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे तर अजून सबस्क्राईब नसेल पटकन चॅनलला सबस्क्राईब करायची, बेल आयकॉन प्रेस करा, ठीक आहे, आणि लाईक करून द्या. आता ही जी ससून रुग्णालयाची जाहिरात आहे त्यासाठी आपण बॅच घेऊन आलो. तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल जीएमसी शिपाई भरती फक्त 10वी पास वर बॅच आहे. ऑफर चालू आहे, लक्षात ठेवा. 3000 रुपयाची बॅच तुम्हाला 990 रुपयामध्ये मिळणार आहे. 990 रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर हा आपला नंबर दिलेला, या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. बघा 955262 9563 या नंबरला तुम्ही संपर्क करा. त्याच सोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे. त्या अकॅडमीच्या ऍपची तुम्हाला लिंक सुद्धा दिली आहे. कुठली ऍप? आपलं अकॅडमी श्री अकॅडमी आहे. या श्री अकॅडमीची तुम्हाला लिंक सुद्धा दिलेली आहे. हे ऍप डाउनलोड करून घ्या किंवा या नंबरला हाय पाठवा आणि पाठवा तुम्ही शिपाई भरती 10वी पास वर. मी तुम्हाला लिंक पाठवेल व्हॉट्सअपला आणि सगळी माहिती. याच्यामध्ये तुमचा सिलेबस काय असणार आहे ते सगळे घेणार आहे. आता तुम्हाला फॉर्म सुद्धा भरून घ्या. ज्यांना बॅच घ्यायची नसेल काय हरकत नाही, पण फॉर्म भरून घ्या. 10वी पास वरच आहे. पेमेंट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बेसिक पेमेंट 15 म्हणजे साधारणतः 25-24 हजारापर्यंत पेमेंट सुरुवातीला पडेल. बघा जाहिरात तुमची आलेली, फॉर्म भरायला सुरुवात झालेली. 15 ऑगस्टला फॉर्म भरायला सुरुवात झाली. शेवटची तारीख 31 तारीख आहे. कधी सुरुवात झाली फॉर्म भरायला? 15 ऑगस्टला. बघा 15/8/2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची 31/8 म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. 31 ऑगस्ट 2025 तुमची शेवटची तारीख आहे, 31 ऑगस्ट. त्यामुळे 10वी पास तुमच्या गावातील असतील, सहकारी असतील, पाहुणे असतील, मंडळी असेल, ओळखीचे असेल तर त्या सगळ्यांना फॉर्म भरायला लावा. कारण लागलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पेमेंट आहे. एकच पेपर आहे. तो पेपर झाला की तुमचं सिलेक्शन आहे. त्यासाठी तुम्हाला कुठले कागदपत्र लागणार आहे ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुमची एक्झाम कोण घेणार आहे बघा. सदरची पूर्ण प्रक्रिया आयबीपीएस ही कंपनी घेणार आहे. आयबीपीएस कंपनीने जेवढे काही एक्झाम घेतले ते सगळे तुम्हाला मिळणार. तुमची एक्झाम कोण घेणार आहे तर आयबीपीएस एक्झाम घेणार आहे. आयबीपीएस आणि टीसीएस या दोनच आहेत. त्यातली आयबीपीएस तुमची आताची एक्झाम घेणार आहे. लवकरच एक्झाम होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर आपली बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे. आपला जो नंबर दिलाय त्या नंबरला संपर्क करायचा आहे. आता तुम्ही पाहिलं असेल तर तुमचं वय आणि जागा बघा. गॅस प्लांट वॉटर भंडार सेवक, प्रयोगशाळा परिचय, दवाखाना सेवक, संदेश वाहक, बटलर, माळी, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी सेवक, त्याच्यानंतर नाभिक नावाचं सहाय्यक स्वयंपाकी, हमाल, रुग्णवाटक, किरण सेवक, शिपाई, पहारेकरी, चतुश्रेणी सेवक, आया, कषक सेवक, हे सगळ्या पदाची पात्रता फक्त 10वी पास आहे. ठीक आहे. तुम्हाला पेमेंट किती दिलेलं आहे? काही पद 1-2 सोडले तर सगळ्यांना 10वी पास आहे. 15,000 तुमचं बेसिक पेमेंट आहे. किती? 15,000 रुपये. बघा इथं तुम्हाला दाखवतो. तुमचं बेसिक जे पेमेंट आहे 15,000 रुपये. बेसिक वेतन किती आहे तर 15,000 रुपये बेसिक. 15,000 रुपयापासून 47,600 रुपयापर्यंत तुमचं एवढं बेसिक वेतन आहे. आता हे 15,000 मध्ये त्यामध्ये वेगवेगळे भत्ते असतात. ठीक आहे. ते वेगवेगळे भत्ते धरून साधारणतः तुम्हाला 24 ते 25 हजारापर्यंत पेमेंट पडू शकतं. सुरुवातीला 24 ते 25 हजार पेमेंट आणि 47,600 एवढं पेमेंट आहे. बेसिक तुमचं वेतन आहे. तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर पहिल्या महिन्यापासून तुम्हाला 24-25 हजारापर्यंत पेमेंट मिळेल. या तिकडे दिलेल्या तुमच्या सगळ्या जागा आहेत आणि टोटल एकूण जागा तुमच्या आहेत 354 जागा. दिसत आहेत का 354? त्या सगळ्या तुमच्या जागा. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं असेल तुमचं वय बघू, सिलेबस बघू आणि डॉक्युमेंट कुठले पाहिजे तर तुमचं 10वी पासचं सर्टिफिकेट पाहिजे. कारण 10वी पासवर जागा आहे. तुमचं 12वी असेल तर त्याचं, तुम्ही ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या ग्रॅज्युएशन सुद्धा सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यासोबत तुम्ही रहिवासी आहेत महाराष्ट्राचे म्हणून तहसील तर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असावं. त्याच्यासोबत तुमचं जे काय तुम्ही कुठल्या कास्ट मधून फॉर्म भरणार आहेत, एससी मधून, एसटी मधून, ओबीसी, एनटी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, एसबीसी
ज्या कुठल्या कास्ट मधून तुम्ही फॉर्म भरणार त्या कास्टचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं, ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो ते, आणि त्याच्यासोबत नॉन क्रिमिनल महत्वाचं आहे बघा. नॉन क्रिमिनल कुणासाठी आहे ते पण सांगतो. एक नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतं, नॉन क्रिमिनल. ठीक आहे, हे नॉन क्रिमिनल जे सर्टिफिकेट आहे हे कुणासाठी आहे तर फक्त SC, ST आणि EWS हे 3 जर ओपन 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 ठीक आहे, एवढे सोडून बाकीच्या सगळ्यांना नॉन क्रिमिनल लागतं. म्हणजे ओबीसी वाल्याला नॉन क्रिमिनल लागतं, NT वाल्याला लागतं, SCBC वाल्याला लागतं, SBC वाल्याला लागतं, बाकीच्या सगळ्या कास्टला नॉन क्रिमिनल लागतं. तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढा, त्याच्यासोबत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा काढून घ्या, जेणेकरून या भरतीसाठी तुम्हाला ते फायद्याचं ठरेल. त्याच्यानंतर वय वर्ष किती आहे तर ज्या कास्ट मध्ये असाल तर कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त तुम्हाला 43 वर्षापर्यंत. ओपन मधून फॉर्म भरायचा असेल तर कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत तुम्हाला तो फॉर्म आहे तो फॉर्म भरता येणार आहे. वयोमर्यादा सुद्धा दिली सगळ्या पदांची, काळजी करू नका. तुमचा सिलेबस, आता तुम्ही दिव्यांग म्हणून फॉर्म भरतात, दिव्यांगाच्या सुद्धा जागा आहे, म्हणजे अपंग त्याला दिव्यांग म्हणतात, त्यांच्या जागा आहेत. फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट पाहिजे. तुम्ही खेळाडू म्हणून फॉर्म भरत आहे तर खेळाडूचं सर्टिफिकेट, तुमच्याकडे प्रकल्प आहे, भूकंपग्रस्त आहे, खेळाडू आहे, अंशकालीन आहे, ठीक आहे, दिव्यांग आहे तर तुम्ही त्याचा लाभ घेणार ना, तर त्यासाठी तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नाही तर मग यांनी 10वी पासवर तुम्ही जे जागा आहेत तुम्हाला इतर आरक्षणाचा लाभ न मिळता तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, नगर परिषद भरती सुद्धा आपली बॅच सुरू झालेली आहे. जॉईन करायचं असेल तर बॅच सुद्धा सगळ्यांनी जॉईन करून घ्या. ओके, त्यानंतर इथं तुमचं आता वय झालं आपलं, तुमचा सिलेबस आपण पाहूया. तुमचा सिलेबस काय तर सरळ सेवेला जो सिलेबस आहे तोच सिलेबस आहे, आणि तुमच्या बॅच मध्ये सुद्धा आपण सगळा सिलेबस केलाय. आता वय जर पाहिलं असेल बघा, तुमचं वय हे 31 ऑगस्ट या दिवशी 31 ऑगस्ट 2025 या दिवशी तुमचं वय पाहिजे. ओपन वाले जर असतील, ओपन मधून तुम्ही फॉर्म भरताय तर ओपन वाल्यांसाठी तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष पाहिजे. कमीत कमी किती 18 वर्ष. कधी 31 ऑगस्टला तुमचं वय 18 वर्ष कंप्लीट झालेलं असावं. ओपन असेल किंवा कास्टवाला जरी असेल तर या कास्टवाल्याचं सुद्धा 31 ऑगस्टला 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं. ओपन वाला असेल तर 38 वर्ष. 31 ऑगस्ट 38 वर्ष वय पूर्ण झालेलं नसावं. 37 वर्ष 11 महिने काही दिवस असतील तरी चालते, पण 38 पूर्ण नाही पाहिजे. त्यानंतर कास्टवाले असेल तर 43 वर्षापर्यंत, म्हणजे लक्षात ठेवा ओपनला 18 ते 38 वर्ष, कास्टवाला 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. अंशकालीन असेल तर 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक हे 45 वर्षापर्यंत काय करू शकतात फॉर्म भरू शकतात. आता इथं तुम्हाला तुमच्या जे जागा दिलेल्या आहेत पदानुसार जागा आणि तुमचं एज्युकेशन दिलेलं आहे, तर सगळ्यांचं एज्युकेशन 10वी आहे. एक 2 पद जर सोडले तर बघा दुसरं कुठलं माळी नावाचं पद सोडलं, त्याच्यानंतर एक बटलर नावाचं पद, हे 2 पद सोडले आणि अजून एक पद आहे ज्याला अनुभव आहे ते स्वयंपाकी सेवक, हे 3 पद सोडले तर बाकी सगळ्या पदाला फक्त आणि फक्त 10वी पास आणि 10वी मध्ये विज्ञान हा विषय असावा. आणि आता सगळ्यात त्याच्यामध्ये विज्ञान हा विषय आहे. ओके, 47,600 तुमचं 15,000 ते 47,000 एवढं पेमेंट आहे. आता खुला सांगितलं तुम्हाला, खुल्यासाठी 18 ते 38 वर्ष वय आहे. कास्ट मध्ये असेल तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता, हे तर तुम्हाला दिलंय. अराखीव आहे 18 वर्ष तुमचं पूर्ण पाहिजे, 38 वर्षापर्यंत कास्ट आहे, 43 वर्षापासून फॉर्म भरू शकता. ठीक आहे, स्पोर्ट 38, इतर आहे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, पाल्य, 1991 जनगणना कर्मचारी, 1994 निवडणूक कर्मचारी, सगळ्यांना 45 वर्षापर्यंत. अराखीव मध्ये सैनिक त्यांचा जो सेवा कालावधी 3 वर्ष, दिव्यांग असेल 45 वर्ष, अंशकालीन कर्मचारी असेल तर 55 वर्षापर्यंत काय करता येईल त्यांना फॉर्म भरता येतो. आता तुमचा सिलेबस सगळ्यात महत्वाचं, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लागणं गरजेचं आहे. त्या लागण्यासाठी तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम माहिती असावा. काय अभ्यासक्रम आहे तर सगळ्या पदासाठी गट ड च्या वर्ग 4 सगळ्या पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे. 25 प्रश्न मराठीचे आहेत, 25 प्रश्न इंग्रजीचे आहेत, 25 प्रश्न सामान्य ज्ञानचे आहेत, 25 प्रश्न बौद्धिक चाचणी आणि अंकगणिताचे आहेत. असे टोटल तुमचे 100 प्रश्न 200 गुणाचे आहेत. आणि सगळे प्रश्न तुमचं IBPS घेणार आहे. कोण घेणार आहे? IBPS तुमची एक्झाम घेणार आहे. त्याच्यामुळे IBPS कशा प्रकारे क्वेश्चन विचारतं त्याच्यानुसार तुमची तयारी करून घेतली जाणार आहे.
तुम्हाला जर बॅच जॉईन करायचा असेल तर 95 52 62 95 63 हा जो आपला नंबर आहे या नंबरला हाय पाठवा, शिपाई भरती पाठवा, ऍपची लिंक पाठवतो, ऍप डाउनलोड करून घ्या आणि आपली बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. मुलाखत कुठल्याही प्रकारे मुलाखत नाही, एकच एक्झाम आहे, एक्झाम पास झालात की तुमचं सिलेक्शन आहे. डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले, तुम्ही ज्या 10वी पास सर्टिफिकेट पाहिजे, 12वी असेल तर 12वीचं, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचं. ठीक आहे. बस एवढंच तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे डॉक्युमेंट, त्याच्यासोबत तुमचा तहसीलदार रहिवासी असावा तुमच्याकडं आणि शैक्षणिक पुरावा जे आहेत, इतर आरक्षणाचा लाभ घेत असेल त्या आरक्षणाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. ही संपूर्ण जाहिरात आहे. आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला ही जाहिरात दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुप कुठून जॉईन करायचा आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथं जायचं, त्याला क्लिक करायचं आणि टेलिग्राम जॉईन करून घ्यायचं. आता तुम्हाला फीस भरायची आहे, परीक्षा फीस आहे ही. ओपन मधून फॉर्म भरताय, खुला प्रवर्ग तुम्हाला 1000 रुपये फीस भरायची आहे. ओपन वाल्यांना किती फीस आहे, तर 1000 रुपये ओपन वाल्यांना फीस आहे. इथं बघा, ओपन खुला प्रवर्ग किती फीस आहे, 1000 रुपये. तुम्ही कास्ट मध्ये असाल, सगळ्या कास्टला 900 रुपये फीस आहे. सगळ्या कास्ट आहेत त्या सगळ्या कास्टला 900 रुपये फीस ठेवलेली आहे. ठीक आहे. हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे लवकर आता फॉर्म भरायला तुमची शेवट तारीख आहे 31 ऑगस्ट पर्यंत. लवकर फॉर्म भरून घ्या. 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरून घ्या. शेवटच्या दिवशी खूप मुलं फॉर्म भरायला जातात आणि मग काय होतं, आयत्या टायमाला साईट हँग पडत आणि तुमचं परीक्षा कधी होणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, ही सगळी माहिती चॅनलवर मिळेल. त्यामुळे चॅनलला नवीन आहे, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून द्या आणि आपली जी बॅच आहे ती बॅच सुद्धा सगळ्यांनी जॉईन करून घ्या. खूप महत्वाची बॅच आहे. यामध्ये IBPS कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारतं सगळं घेतलंय. आता हा जो तुमचा सिलेबस आहे, हा सगळा सिलेबस तुम्हाला शिकवला जाणार आहे. त्याच्यात तुमची नोट्स तुम्हाला PDF दिले जाणार आहेत. ठीक आहे. आणि क्वेश्चन पेपर सुद्धा तुमचे घेतले जाणार आहेत. थांबतोय. आवडला तर लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा. तुमच्या गावातील जे असेल 10वी पास सर्वांना शेअर करून द्या.